नमस्कार मंडळी, विवेक आंबेडकर क्रिएशन चॅनलच्या या नव्या भागात मी विवेक आपलं सर्वांचं स्वागत करतो. बऱ्याच दिवसानंतर म्हणजे 2 महिन्यानंतर आपला व्हिडिओ येतो आहे. सध्या कामं चालू आहेत लग्नाची, शूटिंगची ऑर्डर्स असल्यामुळे जरा व्हिडिओ करायला मिळत नाही. थोडं समजून घ्या. मागे आपण 2 लेण्या शूट केल्या होत्या मुंबईतल्या उपनगरामध्ये. एक म्हणजे अंधेरीला महाकाली केव्ज आणि दुसरी जोगेश्वरी लेणी. तर ही आज आपण मुंबईतल्या उपनगरातच म्हणजे दहिसरमध्ये मंडपेश्वर नावाची एक लेणी आहे. मंडपेश्वर लेणी ही एक हिंदू लेणी आहे जी 8व्या शतकामध्ये राष्ट्रकूट राजवटीच्या काळात खोदण्यात आली होती. ही एक शैव लेणी असून ती प्रामुख्याने भगवान शिवाला समर्पित आहे. सुरुवातीला ही हिंदू लेणी होती. त्यानंतर 16व्या शतकामध्ये पोर्तुगीजांच्या काळात तेथे एक चर्च बांधण्यात आला. त्यामुळे या लेण्यांना ख्रिश्चन इतिहासाचाही पदर आहे. येथील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे भगवान शिवाची नटराज स्वरूपातील भव्य मूर्ती. मंडपेश्वर शिव मंदिर, तर त्याची स्थापना झाली. आणि त्यानंतर परत काही वर्षानंतर ब्रिटिशांनी या लेण्यांचा ताबा घेतला. संस्कृतीचा या लेण्यांवर प्रभाव आहे. तर आज आपण पाहणार आहोत की इथे काय काय त्या काळचं आहे. तर या लेण्यांना मंडपेश्वर हे नाव का पडलं असं वाटत असेल तुम्हाला? त्याचं कारण आहे की हे जे शिव मंदिर आहे त्या शिव मंदिराच्या समोरच एक मोठा मंडप आहे. आणि मंडपेश्वर याचं जर आपण फोड केली या शब्दाची तर मंडप आणि ईश्वर असे 2 शब्द आपल्याला मिळतात, म्हणजे ईश्वराचा मंडप. तर अशा प्रकारे या लेण्यांना त्या मंडपावरून मंडपेश्वर असं नाव पडतं. मंडपामध्ये प्रवेश करताच आपल्याला एक छोटी दीपमाळ दिसते. या दीपमाळीसमोर नंदी महाराज विराजमान आहेत.
गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतात 2 शिवलिंग तसेच एका गणपतीच्या मूर्तीचे दर्शन होते. मंदिराच्या दारावर एक शिलालेख लिहिलेला आहे. येथील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे भगवान शिवाची नटराज स्वरूपातील भव्य मूर्ती. लेणीमध्ये शिव पार्वती विवाह, अर्धनारी नटेश्वर आणि सदाशिव यांच्यासारखी सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. या लेणीची रचना एक मुख्य सभामंडप, गर्भगृह आणि दोन्ही बाजूला एक एक कोठड्या अशी आहे. शंकर पार्वती लग्नाचं म्हणजे विवाहाचं असेल तर इथे जी मंदिर आहे इथे जी मंदिर आहे ती पार्वती माता आणि 2 मध्ये त्यांच्या सगळ्या असतील. तसंच पुढे आलं तर आपल्याला शंकर भगवान दिसते, वर नाग देवता आहे, इथे कोणतेतरी अजून देवता आहेत आणि इकडे कोपऱ्यात ते ब्रह्मदेव आणि खाली बघितलं तिथे गणपती बाप्पा आहे आणि इथे अजून कोणतरी मृदुंग वाजवतानाचा एक पुतळा आहे आणि करण्यात आली आहे. असं ओव्हरऑल हे शंकर पार्वती विवाहाचं चित्र आहे असं म्हटलं जातं. हे व्यवस्थित दिसावं यासाठी त्या काळी त्यांनी बरोबर समोर एक खिडकी बनवली देवळात बोलणे, त्यामुळे प्रकाश जो येतो तो बरोबर त्या चित्रावर पडतो. ही जी खिडकी आहे यातून जो प्रकाश येतो तो डायरेक्ट त्या चित्रावर म्हणजे ज्या भिंतीवर कोरलेले
हे आहे मूर्ती आहे त्याच्यावर पडतो आणि ते चित्र आपल्याला एकदम व्यवस्थित दिसतं. त्यावेळी वेळ वाया घालवला जात नसे. मोबाईल आता सध्या आपण जसं मोबाईलमध्ये रील्स बघा, व्हिडिओ बघा किंवा सर्फिंग करा, यात जो वेळ वाया जातो तर त्यावेळी असा वाया जात नव्हता. म्हणून त्यांचं मेंदू हा चांगला चालत होता आणि अशा चांगल्या चांगल्या कलाकृती घडत होत्या, जे आताच्या याला घडवणं मुश्किल आहे. कारण हे दगडात कोरणं इतकं साधं काम नाही आणि आताची जी साधनं आहेत ती त्या काळी नव्हती. त्या परिस्थितीत देखील हे इतकं प्रॉपर काटकोनात एकदम मेजरमेंट्स हे सगळीकडे असं एक छान असं एक घडवलेलं काय. हा एक हॉल बनवलेला आहे, म्हणजे जे तीर्थयात्री यायचे त्यांना बसण्यासाठी त्यांनी ते जागा केलेली दिसते विश्राम करण्यासाठी. आणि या लेण्यांचा वापर वर्ल्ड वॉरमध्ये म्हणजे विश्वयुद्धामध्ये देखील केला गेला होता. सैनिकांना इथे थांबण्यासाठी असं त्यांनी जागा केली होती. तिथे दोन तिथे कोरलेली आहे, पण तिथे आता सध्या काहीच नाही. बहुतेक त्या मूर्त्या तोडल्या असाव्या किंवा काहीतरी त्या लोकांनी केलेलं असेल त्यावेळी. पण जर इथे बाहेर बघितलं आपण एक मूर्ती तोडून तिथे क्रॉस बनवतो. ते ज्यावेळी पोर्तुगीजांची सत्ता आली 15व्या शतकात, त्यावेळी त्यांनी इथे एक चर्च बनवला होता. पुन्हा जरा मंडपेश्वर मंदिरात जाऊ. इथून रस्ता बाहेर जाण्यासाठी आहे. हा एक रस्ता इथे बाहेर जायला आहे आणि दुसरा रस्ता हा या रूममध्ये जाण्यासाठी आहे. तसंच हा स्तंभ कोरलेला हा नवीन बनवलेला दिसतोय. जसा हा जो पिलर आहे, हा जो पिलर आहे हा आताच्या काळात बनवलेला आहे. ह्या वरच्याला सपोर्ट देण्यासाठी हा पिलर बनवलेला आहे. आणि हा जो ओरिजिनल पिलर जो जुना होता, जो आता जीर्ण अवस्थेत आहे. या शिव मंदिरामध्ये प्रवेश करताना आपल्याला 3 पायऱ्या लागतात. या पायऱ्याच्या दोन्ही बाजूला एक सिंहाचे 2 असे मूर्त्या होत्या. जे आपण नीट पाहिलं तर एका साईडला आपल्याला थोडी मूर्ती दिसते आहे, ज्याचा चेहरा नाही आहे. पण जर आपण त्याचे पाय पाहिले तर त्या पायांना जी नखं दाखवली आहेत त्यावरून हे कळतं की ते सिंहाचे किंवा वाघाचे मूर्त्या होत्या तिथे. तर बाजूला ह्या साईडला जे आपल्या उजव्या साईडला काहीच नाही, तिथे फक्त पायाचे नखं दिसत आहेत. तर ती जी मूर्ती आहे त्याचा अर्धा भाग आपल्याला आतमध्ये मंदिरात दिसतो, जो नंदीच्या पाठीमागे ठेवलेला आहे. तो आता त्यांनी का तिथे ठेवला आहे माहीत नाही, तर तो भाग तिथे दिसतो. इथे एक मूर्ती कोरलेली आहे त्यावेळीची आणि त्याच्या खाली पाणी साठवून ठेवण्याचा टाका आहे. त्यातलं पाणी आजही वापरलं जातं. आणि बरोबर याच्या समोर तुम्हाला दाखवतो, इथे देखील एक मूर्ती होती असं म्हणतात. पोर्तुगीजांच्या काळात इथे क्रॉस करण्यात आलं.
हे बघा इथे तुम्हाला आतमध्ये पाणी किती स्वच्छ आहे, म्हणजे सूर्यप्रकाश खाली पोचले तळाला तो पण दिसतो, एवढं स्वच्छ पाणी आहे. ही पण पाण्याचा साठा करण्याची टाकी आहे. पर्यटकांसाठी दररोज सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत या लेण्यांमध्ये प्रवेश आहे. येथे प्रवेशासाठी कोणतेही शुल्क घेतले जात नाही. मंडपेश्वर लेणीला पोहोचण्यासाठी बोरिवली किंवा दहिसर रेल्वे स्थानकावरून रिक्षाने तुम्ही 10 ते 15 मिनटात येथे पोहोचू शकता, किंवा चालतसुद्धा 20-1 मिनटात तुम्ही या लेण्यांपर्यंत पोहोचू शकता. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा. यापूर्वी आपण मुंबईतील अंधेरीमधील महाकाली केव्ज आणि जोगेश्वरीमधील जोगेश्वरी केव्ज या 2 लेण्यांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. जर तुम्ही पाहिला नसाल तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या शेवटी देतो, तर त्या 2 लेण्या देखील पाहून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, विवेक आंबडसकर क्रिएशन्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.